टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मी सध्या उभा आहे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेरच्या चौक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या विरोधात या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या बॅनरवरती त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतात विसरले की काय असा सवाल जो आहे तो उद्धव ठाकरेला या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सत्य बाहेर आले घशात गेले दात उबाट्यानेच केला मराठ्याचा घात अशा प्रकारचं बॅनरवरती खळबळजनक या ठिकाणी कविता देखील लिहिण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या बॅनरवरती नमूद करण्यात आलेल्या उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाची कारवाई करण्यास मान्यता दिली होती। या धोरणाअंतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारताना शिफारस झालेल्या ज्येष्ठ अशा डॉक्टर रघुनाथ मल्लेशकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आलं होतं आणि या कार्यगटाची शिफारस सादरीकरण मुख्यमंत्री त्यावेळेला उद्धव ठाकरे असताना त्यांच्याकडे करण्यात आलेलं असा मजकूर जो आहे तो या मजकूर या बॅनरवरती देण्यात आलेला आहे। आणि या बॅनरवरती दुसरीकडे पाहिलं तर त्यावेळेला ती शिफारस स्वीकारताना उद्धव ठाकरे असतील यांचा फोटो देखील या ठिकाणी त्यावेळेला DGIPR या ट्विटने ट्विट केल्याचं या ठिकाणी पोस्ट देखील या बॅनरवरती लावण्यात आलेली आहे। हा बॅनर कोणी लावला याचं अजून कुठल्याच प्रकारची स्पष्टता नाही, मात्र कुठेतरी राज ठाकरे व उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र मोर्चा काढणार होते। मात्र त्यावेळेला अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सरकारने त्रिभाषावरती लावलेले निर्णय हे मागे घेतले आणि त्यानंतर हा मोर्चा थांबवण्यात आला। मात्र 5 तारखेला वरळीला विजय सभा होणार आहे। उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मात्र त्याआधीच या ठिकाणी बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांना सवाल करत कुठेतरी त्यांना विरोधकांनी टीका त्यांच्यावरती केलेली या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।